या प्लॉटला पहिला असा पिवळसरपणा होता. बर. तो पिवळसरपणा गेला. आता तुम्ही बघू शकता एकदम ग्रीन आहे पत्ती एकदम. बरोबर. म्हणजे सर्व आता या झाडाने मला जवळजवळ 30 किलोच्या याच्यात ॲव्हरेज दिले प्रति झाड. प्रति झाड. तरी पण तुम्ही बघा आजही वरती शेंडा चालू आहे. एकदम पत्ती हिरवीगार आहे. कुठेही बी एक झाड सुद्धा असं पिवळसर नाही. आणि सर्वात प्रॉब्लेम म्हणजे याला निमाटोड जास्त राहतो. पण निमाटोड नाही, कुठं मर रोग नाही, कुठलीच काही नाही. म्हणजे एवढा माल लागलाय तरी झाड ट्रेस मध्ये नाही. हो. आजही बी आता जे बघा शेंडा परत चालू आहे कुठे वरती. परत चालली. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही समाधानी का आज? हो 100%. आणि अजून एक हा. मालाला शायनिंग जर तुम्ही आता जर बघितलं नाही खोलून, हा हा इतकी शायनिंग आहे, चमक आहे मालाला एकदम. हा ना. हो. या मालाला जर बघितलं इथं मध्ये खोलून, हा हा. हे बघा चमक बघा हो. तुम्ही. बाबो आहे का? डायरेक्ट चमकतो. आजही मार्केटमध्ये एक नंबर आहे. काय बोलताय? हो. आजही लोकांचे पेरू 40च्या आत विकत आहे. माझं सगळं 45, 43 असा भाव विकतोय. व्यापारी बळच मागतोय मला माल पाहिजे. माल पाहिजे. हो. आता चव कशी पेरू खाताना? एकदम सुंदर टेस्ट आहे. दरवर्षी अशी भेटायची का? नाही, थोडासा असा पांचट लागायचा, पण हा नाही लागत आता. म्हणजे भरीव एकदम. हो. गर वगैरे कसा आहे? गरही चांगला आहे. अच्छा, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यानंतर वजन वगैरे वाढलेले? एकदम 100%. राम राम. राम राम. तुमचं नमस्कार. संपूर्ण परिचय द्या. कैलास साहेबराव राजोळी, करंजगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. अच्छा, आता इथं बघू शकतो आपण हा पेरूचा प्लॉट आहे, बरोबर ना? हो बरोबर. किती क्षेत्र आहे सर? हे 2 एकर आहे. 2000 झाड बसलेली आहे माझ्यावाली. व्हरायटी कोणती आहे? पिंक तैवानी. पिंक तैवानी. हो. अच्छा, टोटल शेती किती आहे आपल्याला? माझी 10 एकर शेती. 10 एकर आहे का? काय फळबागाचे आहे का सर्व? हो, फळबागाची. कोणतं प्रमुख पीक कोणतं आहे सध्या? सध्या काही द्राक्ष आहे माझ्याकडे. अच्छा. पण मग आता हे 4 एकर मी पेरू लागवड केली. आता इथं 2 एकर चालू आहे आणि 2 एकर आता फ्लॉवरिंग मध्ये. फ्लॉवरिंग मध्ये. अच्छा, आता ज्या बागामध्ये आपण, हा किती वर्षाचा आहे? आता हे सेकंड बर आहे. म्हणजे आता 21 डिसेंबरला याला 2 वर्ष होती. 21 डिसेंबरला. हो. आता हे दुसरा बर आहे माझावाला. अच्छा, आता आपण इथं बघू शकतो हार्वेस्टिंग चालू आहे, बरोबर ना? हो. काय बद्दल आहे या वर्षी? तुम्ही असं कोणतं तंत्रज्ञान वापरलं? कार्बन वापरलं. त्याच्यानंतर एक बॅग दिली होती मला ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफची, ती पण टाकलेली. अच्छा. आणि त्या ज्या बॉटल होत्या आता ते माझ्या लक्षात नाही त्या. हा, स्प्रे साठी हो, होत्या. स्प्रेसाठी. ग्रीन शीड हो, झालं, गेली सार शेती. झालं. राईट. अच्छा, मला सांगा आता तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी तसं मस्त 90 पासून शेती करतोय. म्हणजे खूप मोठा अनुभव आहे. हो, 90 पासून शेती करतो. याच्या अगोदर मी सगळं द्राक्ष बागामध्येच होतो. जसं शेती करायला लागलो तशी द्राक्ष बागच केली. म्हणजे मग द्राक्ष बाग म्हटलं असं एकही प्रोडक्ट नसेल बाहेरचं जे तुम्ही वापरेलं नसेल, नाही. हो, बरोबर ना? म्हणजे सर्व वापरून थकली. सर्व. आणि अजून एक असं वाटलं का केमिकल जर घातला आपण, तो जो निमाटोड आहे, बरोबर आहे. तुमचं समजा थ्रिप्स आहे, हा जास्त अटॅक करतो. जास्त अटॅक हो. करतो. अच्छा. जो आपण जर कार्बन ज्याच्यावर गेलो समजा याच्यामध्ये, तर ते तुम्हाला बेनिफिट राहील त्याच्यामध्ये. बेनिफिट राहील. आता या प्लॉटला किती गेला असेल कार्बन? कार्बन मला वाटतं 5-5च्या त्या 2 कॅन सोडले तुम्ही. म्हणजे 10 लिटर हो, कार्बन 10 गेलं. लिटर. किती क्षेत्राला? 2 एकरला. 2 एकराला. आणि ग्रीन लाईफची बॅग किती गेली? ते आपण 2 वेळेस त्या 20-20 किलोच्या हे होत्या ना, म्हणजे त्या 40 किलो. हो, 40 किलो सोडलेले. अच्छा, आज शेतकरी म्हणता का पेरूला समस्या खूप येत आहे, काय सांगाल ना शेतकऱ्यांना? नाही, समस्या तशा भरपूर येतात. मी सांगतो ना, केमिकल जर तुम्ही वापरलं तर समस्या येणारच. त्याच्यासाठी आपल्याला हा जो पर्याय आहे, कार्बन. हो, कार्बनचा एकदम बेस्ट पर्याय. अच्छा, मला सांगा आता या अगोदर तुम्ही रासायनिकच वापरायचे का हो, पेरूला? पेरूला बी. पेरूला पण रासायनिक वापरायचे. अच्छा, मला सांगा काय फरक आहे ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी मध्ये आणि बाकी टेक्नॉलॉजीमध्ये? नाही, ऑर्गॅनिकचा मला एक असं वाटलं की बाबा जो ग्रीनपणा होता तो चांगला. कारण ह्या प्लॉटला माझा पहिला पिवळसरपणा होता. काय बोलताय? हो. आजही तुम्ही आता इकडे जर बघितलं, आता हे अजून हार्वेस्टिंग करायचं बाकी आहे आता. तिकडे शेजारच्या जर गल्ल्या बघितल्या तर ते हार्वेस्टिंग झालेले आहे. आता तिकडे 8 दिवस झालेले असतील त्या हार्वेस्टिंग करून. पण असा काही हे नाही का त्या पत्तीमध्ये आणि या लोडचे झाड याच्या पत्तीमध्ये कुठलाही फरक नाही. म्हणजे असं झाडाकडे जर बघितलं तर असं वाटत नाही का बाबा आपल्याला झाड स्ट्रेस मध्ये गेलंय, अजिबात नाही. एकदम फ्रेश आहे. हो. आज जर बघितलं तर निमॅटोड साठी खर्च किती करता हो, शेतकरी? भरपूर. म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर ती समस्या सॉल्व्ह होईल का निमॅटोड? 100%. 100% सॉल्व्ह होणार. हो, 100%. अच्छा, कार्बन आणि ग्रीन लाईफ कसं ऍप्लिकेशन दिलं होतं तुम्ही? ड्रिपने दिलं होतं का? ड्रिपने. ड्रिपने दिलं होतं. साहेब, तर तसं आहे ना, ते प्रॉपर असं हाताने घालायला पाहिजे. पण लेबर नसल्यामुळे मी ड्रिपनच दिलं. अच्छा, म्हणजे आज जर मार्केटमध्ये गेल्यावर आज काय कंडिशन आहे आपल्या मालाची? नाही, मार्केट मी सांगतो ना, व्यापारी आजही तुम्हाला फोन लावून देतो पाहिजे तो व्यापाऱ्याला.
माझं मी आता मध्ये एक जामनगरला पण माल टाकला होता, हम्म. गुजरात लाईनीला. ओके. ते सुद्धा व्यापाऱ्यांचा फोन येतो की तुम्ही आम्हाला माल द्या तुमचा. डायरेक्ट. हो, 500 रुपये विक्री करतात येतं, ते मला म्हणते तुम्हाला 550 देतो पण आम्हाला माल द्या. म्हटलं नाही, मी आता बरं आहे, माझं नाशिक चालू आहे. आणि याच्या अगोदर बी इथं प्रीमियर मार्केट आहे नाशिकला, केडी चौधरी म्हणून, त्यांच्या मार्केटला माल न्यायचो. तर तिथं सुद्धा ज्या वेळेस मध्ये दिवाळीच्या टायमाला पेरूला एकदम मंदी होती, अक्षरशः आपल्या पेरू पैसे चौकून असं, जसं आपण कुस्त्याचं जसं रिंगण म्हणतो ना, असं कडं पडतं, असं कॅरेटला चौकूनच व्यापारी उभे राहायचे आणि बोली लावून माल उचलायचे. काय बोलताय? हो. म्हणजे एवढी खतरनाक क्वालिटी होती. एकच नंबर क्वालिटी, चमकच मालाला भरपूर. आता तुम्हाला दाखवली चमक, एकच नंबर चमक. अशी चमक आयुष्यात मिळाली नाही. नाही नाही, मागच्या जो माझा बर झाला ना, त्याला नव्हती अशी चमक, त्याला पण नव्हती. त्याला नव्हती. एवढी चमक आहे मला. म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? हो, 100%. काय सांगाल इतर पेरू शेतकऱ्यांना? नाही, त्यांनी पण वापरलं पाहिजे. शेतकरी कुठंतरी सुखी झाला पाहिजे बस. आज जर पाहिलं तर केमिकलच्या याच्यात काहीच खरं नाही साहेब. आज जर बघितलं तर केमिकल झाडाला टाकू टाकू प्लॉट खराब होऊ राहिली. प्लॉट खराब होऊ राहिली, तुमची माती खराब होऊ राहिली. माती खराब होऊ राहिली सर्वात महत्वाची. म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर माती पुन्हा सुपीक होणार का? 100%. 101% माती चांगली तुमची चांगली होणार. हो ना. हो. आता मला सांगा, सरासरी किती निघाला असेल पेरू 2 एकरामध्ये? 2 एकरामध्ये सर्वसाधारणपणे 60 टनाच्या, आता मी अजून हिशोब नाही केला, पण तरी? कमीत कमी 60 टनाच्या याच्यात गेला असेल. 60 टन. हो. आणि जवळपास रेट 40-45. हो, आता 40-45 चालू आहे. तसं मग आम्ही 17-8 रुपये सुद्धा विकला दिवाळीच्या याच्यामध्ये. हो ना. दिवाळीच्या अगोदर 30-35 न पण विकला. म्हणजे प्रति एकर तुम्हाला 30 टनाच्या पुढेच माल भेटलेला आहे. हो, 30 टन. कमीत कमी 30 टनाच्या खाली येणारच नाही. येणारच नाही. आणि अजून एक सांगायचं हे का, आता बी जरी उकरलं ना याच्यामध्ये, तुम्हाला गांडूळ दिसले याच्यामध्ये. काय बोलताय? हो. म्हणजे गांडुळांची संख्या पण वाढली. 100%. म्हणजे केमिकल जर वापरलं तर तुम्हाला गांडूळ सापडणार नाही. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही हेच तंत्रज्ञान वापरणार का? हो, 100%. सगळ्या पिकांना? माझा आता दुसरा प्लॉट आहे फ्लावरिंग मधला, त्याला पण मी हेच वापरणार. अच्छा, त्याला पण वापरलं होतं तुम्ही पहिले? हो, पहिलं वापरलं होतं. त्याच्यात बी म्हणजे सर्वपणे ना, एक 4 महिन्याचे झाड असं नाही, असे झाड असे पिंगट दिसत होते ते. ज्याचं जे हळदी आणि असे एकदम असं ग्रीनरीच नव्हती प्लॉटला त्या. मग ते दिलं आपण त्याला पण मग मस्त एकदम त्याला बी ग्रीनपणा वगैरे सगळं एकदम व्यवस्थित झालं. आज जर बघितलं तर शेतकरी साईज साठी वेगळं वापरतो, बरोबर, त्याच्यानंतर चमक साठी वेगळं वापरतो, निमॅटोड साठी वेगळं वापरतो. तसं याच्यामध्ये साहेब मी आता जे आहे ते तुम्हाला क्लिअर सांगितलंय, हे वापरेल. तुम्हाला मला दाखवा तुम्हाला कुठं निमॅटोडचं झाड दिसतं पाहिजे, तुम्ही पूर्ण प्लॉटचे कुठेही बी निमॅटोडचं हे नाही, कुठंच नाही, कुठे नाही. आता याच्यामध्ये एक झाड असं आहे का, ते अक्षरशः झाड असं येऊन गेलं होतं, म्हणजे जी पत्ती बी ती पूर्ण गळून गेली होती, कोमात गेलं होतं. हो, पूर्ण. आजही बी तुम्हाला ते झाड नेऊन दाखवतो पाहिजे, पण त्याला आता परत इथं अशा फुटली त्या झाडाला. काय बोलताय? मी म्हणलं हे झाड गेलं बा आपल्याला, हे काय होणार नाही, वाळून गेलं बा असं. पण आता ते झाड पूर्ण असं फुटलंय, फुटवा मस्त केलाय त्या झाडाने. आणि समजा जर अगोदरपासून तुम्हाला हे तंत्रज्ञान पहिल्यापासून जर असं तर विषयच नसता, म्हणजे पायीचंच काम नसतं. नाही, अजिबात नाही. काय वाटतं, हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर खर्च कमी होईल का फवारणीचा? 100%. तुमचं जर झाड जर हेल्दी असलं ना, तुमचा कुठलाही रोग येणार नाही, काहीच नाही येणार, काहीच नाही. म्हणजे आज तुम्हाला निवांत झोप लागत असेल? हो, 100%. बिनधास्त, एकदम बिनधास्त. त्याच्या भरोशावर मी अजून एक परत 1.5 एकरचा प्लॉट वाढवून राहिलो. काय 1.5 एकर? हो, 1.5 एकर परत लागवड करू राहिलो, पुन्हा पेरूच लावून. म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट मिळालेला आहे. रिझल्ट तुम्हाला माहिती म्हणजे व्हिडिओ वगैरे पाहूनच भेटली ती ना? हो, व्हिडिओ पाहून. अच्छा, म्हणजे 100% वापरलं तर शेती एकदम सोपी होईल. चालेल, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. कैलास साहेबराव राजुळे, करंजगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर? 97 64 85 85 31. चालेल, धन्यवाद सर. ओके.